देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। शिंदखेड राजा येथील बस स्थानक मध्ये हजारो विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्रवासी अनेक दिवसांपासून ताटकळत बसत आहे। एकही बस शिंदखेड राजा शहरातून निघत नाही। शिंदखेड राजाला तालुक्याला ग्रामीण भागात 10 ते 15 बस लागतात, परंतु या ठिकाणी एकही बस नाही। त्यामुळे अनेक दिवसांपासून विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रवाशांना फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। विद्यार्थी, विद्यार्थिनींना खासगी गाड्याने प्रवास करावा लागतोय। यामध्ये बराच वेळ विद्यार्थ्यांनी त्यांना नको त्या प्रसंगाला सामोरे जावे लागते। विनयभंगासारखे अनेक प्रकार राज्यात घडत आहे। या ठिकाणी आज जर सकाळपासून एकही बस तालुक्यात गेली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले। हे बघता भाजपचे शहराध्यक्ष संदीप मेहत्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना व प्रवाशांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन केले। आज मातृदिवस शिंदखेड राजा येथील बस स्टँड मध्ये आम्ही सर्व शाळेतील विद्यार्थीनीला घेऊन आज रास्ता रोको केलेला आहे। याचे कारण मागील अनेक दिवसापासून जिल्ह्यातील सर्वात मोठं बस स्टँड म्हणून ओळखले जाणारे शिंदखेड राजा बस स्टँड, परंतु या ठिकाणी एकही एसटी सध्याच ठिकाणी नाहीये। मानव विकासच्या गाड्या बंद आहेत, बाकी दुसऱ्या गाड्या बंद आहेत। स्थानिक मुक्कामी एकही गाडी या ठिकाणी नाही आणि ज्या गाड्या आहेत त्या बंद पडलेल्या गाड्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी शिंदखेड राजा तालुक्यातील खेड्यातील सर्व विद्यार्थी या शहरामध्ये शिकण्यासाठी येतात शिंदखेड राजा शहरामध्ये, परंतु त्यांना जाण्या येण्यासाठी एसटी एकही नसल्यामुळे त्यांचे मागील अनेक दिवसापासून हाल होत आहे। परंतु आज याची परिस्थिती अशी झाली की 1 ते 1.5 हजार विद्यार्थी बस स्टँड मध्ये असताना एकही गाडी या बस स्टँड मध्ये दुपारपासून नाहीये। म्हणून या विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही आज रास्ता रोको केलेला आहे। मी प्रशासनाला एक या ठिकाणी सूचना करतो, इशारा देतो की येत्या 2 दिवसाच्या आत जर शिंदखेड राजाला लागणाऱ्या संपूर्ण गाड्या जर चांगल्या आणि सुव्यवस्थित गाड्या या ठिकाणी जर भेटल्या नाही, तर आम्ही 2 दिवसानंतर पुन्हा एकदा शिंदखेड राजा बंद आणि रास्ता रोको या ठिकाणी करणार आहोत। एकही एसटी, एकही महामंडळाची एसटी शिंदखेड राजाच्या या रस्त्यावरून जाणार नाही असा इशारा मी या महामंडळाला देतो। आणि याच्यानंतर जर गाड्या चालू झाल्या नाही तर येणाऱ्या परिणामाला तुम्हाला सामोरे जावं लागेल आणि जे काही होईल याची सर्वची जबाबदारी या एसटी महामंडळाची राहील। DPA न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश उशे, शिंदखेड राजा। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।